तालुक्यात समाजसेवक अनंत घाणे यांचा सत्कार। अकोले तालुक्यातील विविध सामाजिक, वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्नासाठी झटणारे आणि जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सतत कार्यरत असलेले समाजसेवक अनंत महादू घाणे व बाजीराव संगबोर यांचा शेट्टी विद्यालयाच्या वतीनं प्राचार्य दिलीप रोंगटे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्राचार्य रोंगटे सरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की समाजातील विविध पातळ्यांवर काम करत असताना अनंत घाणे व त्यांचे सहकारी बाजीराव संगबोर, तुकाराम खाडे, रामदास पिचड, सुनील पवार, मारुती खाडे यांनी नागरिकांच्या प्रश्नाची जाण ठेवून त्यावर तातडीने उपाययोजना केल्या आहेत। सार्वजनिक रस्ते, घरकुल, जलजीवन मिशन, प्रादेशिक पाणी पुरवठा, लाईट पोल आणि डीपी बसवणं, वीज व रेशनिंगचे प्रश्न, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पीक विमा मिळवून देणं, तसेच कृषी खात्याच्या विविध योजना राबवणं अशा अनेक क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे। तसेच पंचायत समिती व प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून जनतेसाठी लाभाच्या योजना राबवणे, विद्यार्थ्यांचे प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी पाठपुरावा करणं, तसेच अडचणीच्या प्रसंगी अधिकाऱ्यांशी नम्रपणे संवाद साधून कामे मार्गी लावणे हे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे। समाजसेवक अनंत घाणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की कैलासवासी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या विचारांचा मी आहे। त्यांनी सांगितलेल्या आश्रमशाळा, भात, हिरडा खरेदी, रस्ते व विविध प्रश्नांवर आंदोलने करत कामे मार्गी लावली आहेत। यापुढे माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या सेवा करत राहणार आहे। पावसाळ्यात दरडी कोसळणे, झाडे रस्त्यावर पडणे अशा आपत्तीच्या प्रसंगी PWDच्या माध्यमातून वाहतूक सुरळीत करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव सरांनी केलं। कैलासवासी माजी मंत्री आदिवासी हृदय सम्राट मधुकरराव पिचड यांनी सांगितलेली कामे जशी तालुका विभाजन करून नवीन राजूर तालुका निर्मिती, भात पीक विमा, भात हिरडा खरेदी, हमी भाव, नुकसान भरपाई, धनगरांची घुसखोरी विरोधात रास्ता रोको आंदोलन केलं, शेतकरी यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं आहे। यापुढेही माजी आमदार वैभव भाऊ पिचड साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाने जनतेची कामे करत राहणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। उपस्थित राहिलेले आमचे मित्र, या परिसराचे समाजसेवक आदरणीय डॉक्टर आनंदराव घाणे साहेब, त्यांच्याबरोबर आलेले, त्यांच्या बरोबर काम करणारे दुसरे समाजसेवक सन्माननीय बाजीराव संगबोर साहेब, माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः डॉक्टर आनंद घाणे साहेब आणि डॉक्टर बाजीराव संगबोर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो। आणि हे काम करत असताना डॉक्टर आनंद घाणे साहेब हे परिसराच्या दृष्टीनं लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात। मग जलजीवनचं काम असेल, रस्त्याची कामं असतील, लाईटची कामं असतील, सिमेंटचे आपले कॉन्क्रीटचे रस्ते असतील, पाझर तलाव असतील, केटीवेल असतील, कोणत्याही प्रकारच्या समस्या असोत त्या समस्या त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर त्या व्यक्तींना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं ते करत असतात। अनेक कार्यक्रमांमधनं मी हे बघितलेलं आहे की घाणे साहेब कायम तत्पर असतात। रास्ता रोको असेल, विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं असेल, एसटीच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं असेल, हे सगळं बघितल्यानंतर या दोघांनाही काम करण्यासाठी प्रेरणा मिळावी, काम करण्यासाठी ऊर्जा मिळावी म्हणून ते आपल्या विद्यालयामध्ये आले। आमचा छोटासा सत्कार त्यांनी स्वीकारला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं आपण भविष्यातही समाजासाठी काम करत राहावं अशा अपेक्षा व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। काम होणार आहे ते त्यांच्याच कृपेने होणार आहे। ते माझे राजकीय गुरु होते आणि यासाठी कोणाचा तरी आपल्याला आशीर्वाद लागतो, तसा त्यांचा आशीर्वाद आहे। मला कोणतेही राजकीय नाही आहे, मला फक्त सामाजिक काम आणि समाजसेवेच्या कामाची आवड असल्यामुळे मी या क्षेत्रामध्ये उतरलो आहे। तरी सर्वांच्या काही ज्या अडचणी असतील
त्या माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर नक्कीच त्याच्यावर कारवाई करू आणि त्यांचे प्रश्न सोडवू असे मी सर्वांना विनंती करतो. आणि जर काही कोणाचे प्रॉब्लेम असतील त्यांनी येऊन मला सांगावं, ते नक्की सोडवले जातील अशी माझ्याकडून अपेक्षा धरून जे वर्ग आज तयार झालं त्यांचं पूर्ण मी काम आता सेवेतून करणार आहेत आणि यापुढेही मला असंच सहकार्य ठेवावं अशी माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. आज माननीय रुमचे सर प्राचार्य यांनी आमंत्रित करून माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी सर्व स्टाफ सर्व आपले येथील कर्मचारी यांनी माझा छोटासा एक सत्कार केला का पुढील माझ्या कार्याला वाटचालीला शुभेच्छा दिल्या. याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो. आणि माझ्या हातून जे आज कार्य चालू आहे का जे मी समाजासाठी काहीतरी समाजाचं कोणीतरी एक आहे आणि समाजाचं काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून मी VRS घेऊन बाहेर पडल्यानंतर मी माझं काम प्रथम वैयक्तिक लाभार्थी जे असतील, घरकुलाचे असतील, शेतीविषयी काही अडचणी असतील, वर्ग 2च्या जमिनी असतील, जलजीवनचे कामं असतील, सार्वजनिक ठिकाणचे कामं असतील, आंदोलनं घेण्यासाठी माननीय वैभव पिचड साहेब. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक. Thank you.